नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी. यंदा 9.1% वेतनवाढ मिळण्याचा अंदाज. गृहनिर्माण पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये सर्वाधिक 10.2% पगारवाढ मिळणार. दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. 1 मार्चपासून दरवाढ लागू होणार. तर दूध खरेदी दरात 4 रुपयांची वाढ. कढीपत्त्याला महागाईची फोडणी. नवी मुंबई एपीएमसीमध्ये कढीपत्त्याला उच्चांकी 350 ते 400 रुपयांचा दर. बाजारामध्ये तुटवडा असल्यामुळे थेट आंध्र प्रदेशमधून आवक. गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल. 14 वर्षांवरील मुलींसाठी लवकरच HPV लसीकरण मोहीम सुरू होणार. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार. आयुक्त भूषण गगराणी सादर करणार अर्थसंकल्प. यंदा बजेट 80,000 कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीला मोठा दणका. VSR व्हेंचर्सच्या 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी. ऑडिटमध्ये उणिवा आढळल्यामुळे DGCAचा मोठा निर्णय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची काल रात्री उशिरा बैठक. राज्यसभा उमेदवारी आणि नव्या घोषित कार्यकारिणी संदर्भात बैठकीत चर्चा. राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग. जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेटीसाठी वेळ मागितली. जास्त आमदार असल्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी मातोश्रीवरील घडामोडी केंद्रस्थानी. शरद पवारांना आज पुण्यातील रुबी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार. छातीमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे उपचार सुरू होते. पवारांची प्रकृती आता उत्तम असल्याची डॉक्टरांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या इस्रायलच्या दौऱ्यावर. मध्य पूर्वेमध्ये युद्धाचे ढग दाटलेली असताना मोदींचा दौरा. इराणमध्ये सत्ता बदलाचे वारे वाहत असताना मोदींच्या दौऱ्याला विशेष महत्त्व.